गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन बालेराव, एस-एम ऑफिसर, डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून वनरक्षक भरतीबद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले की कमेंट सुद्धा केल्या होत्या, त्याच्यानंतर फोन सुद्धा करतात की सर वनरक्षक भरती 2026 वनरक्षक भरती 2026 बद्दल आम्हाला सखोल माहिती द्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याच्यासाठीच मी आजचा एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा आजचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण वनरक्षक भरती 2026 बद्दल सखोल चौकशी करणार आहोत. तर काही विद्यार्थी प्रश्न विचारत होते की सर नेमकं वनरक्षक भरती जी आहे ती कधी होणार आहे, त्याच्यानंतर वनरक्षकच्या जागा ज्या आहेत त्या किती येणार आहेत, त्याच्यानंतर परीक्षा किती मार्काची आहे, त्याच्यानंतर ग्राउंड किती मार्काचं असतं, त्याच्यानंतर अगोदर पेपर होणार आहे की त्याच्यानंतर अगोदर आमची लेखी परीक्षा होणार आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की वनरक्षकची जी भरती आहे तर ही वनरक्षकची भरती 2023 मध्ये अगोदर झाली होती आणि बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतायत की सर जाहिरात नेमकी कधी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक नवीन अपडेट जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर जागेसाठी, म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला आकडा अंदाजे जर सांगितला तर 12,000 प्लस वनरक्षकच्या ह्या जागा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. तर बघा आता नेमकी याची जाहिरात कधी येणार आहे. आता 2023 पासून भरती झालेलीच नाहीये विद्यार्थी मित्रांनो बघा, आणि भरपूर जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भरती ही कन्फर्म होणार आहे, शुअर 100% भरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. आता बघा तर ही कधी होणार आहे, तर मग आपण याची आता फिक्स डेट आपण सांगू शकत नाही की कुठल्या मंथ मध्ये याचं नोटिफिकेशन येणार आहे, कुठल्या मंथ मध्ये याची जाहिरात येणार आहे. म्हणजे मग नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे का त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे की अजून 2 महिन्यांनी येणार आहे की अजून 3 महिन्यांनी येणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की भरती ही कन्फर्म 100% होणार आहे. आता बघा त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला तर वनरक्षक टार्गेट आहे आपलं की आपल्याला वनरक्षक व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी सगळ्यात अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुमचं पहिले टार्गेट सेट करायचं, तुमचं गोल फिक्स करायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर असं स्वतःला ठरवलं की नाही मला कन्फर्म वनरक्षक व्हायचं आहे, तर हे टार्गेट फिक्स झाल्याच्या नंतर नेक्स्ट जो आपला पॉईंट असतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. तर आता प्लॅनिंग म्हणजे काय की भरती तर ही कन्फर्म होणार आहे 100%, त्याचं नोटिफिकेशन तर हे येणारच आहे, परंतु मग वेळेवर याची तयारी करायची आहे का आपल्याला, तर बिलकुल नाही. तर काही बरेच विद्यार्थी म्हणतात की सर बघू आता सध्या जाहिरात नाहीये तर आम्ही फक्त ग्राउंडचीच तयारी करतो. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला ग्राउंड सोबत लेखीची सुद्धा तयारी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सिलेबस बघितला असेल किंवा तुम्हाला सिलेबस माहिती नसेल, त्याच्यानंतर ग्राउंडच्या काही टिप्स असतील, टेक्निक्स असतील, त्याच्यानंतर रनिंग किती किलोमीटर करायची आहे, किती मिनिटांमध्ये करायची, याची सखोल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहे की याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केल्याच्या नंतर तर प्लॅनिंग कसं करायचंय, तुम्हाला कुठे करायचंय प्लॅनिंग, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयारी जी आहे, तुमचं गोल फिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही जर असं स्वतःला ठरवले की नाही आता मला वनरक्षक व्हायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तारीख जी आहे तर आजपासून मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजपासून तुमचं ध्येय तुम्ही निश्चित केल्यानंतर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आता बघा प्रॉपर प्लॅनिंग मध्ये काय आहे की रनिंग तुम्हाला कंपल्सरी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. मॉर्निंगला 2 टाइम तुम्हाला ग्राउंड हे करणं कंपल्सरी आहे. सकाळी एकदा ग्राउंड तुम्हाला करणं रनिंग कंपल्सरी करायची, त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा रनिंग कंपल्सरी करायची, आणि त्याच्यानंतर प्रॉपर तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा आहे की परीक्षा लेखी परीक्षा जी आहे ती किती मार्काची आहे, त्याच्यानंतर ग्राउंड जे होणार आहे ते किती मार्काचं आहे. मग आता लेखी परीक्षा जर तुम्हाला माहिती झाली की बाबा लेखी परीक्षा 120 मार्काची आहे, त्याच्यानंतर ग्राउंड जे आहे ते 80 मार्कासाठी आहे, तर मग आता लेखी परीक्षेमध्ये मेरिट जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक मार्कानुसार एक मार्काने तुमचं सुद्धा मेरिट जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्हाला आता रेडी व्हायचंय, तुम्हाला प्रिपरेशन आतापासूनच करून ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा जाहिरात आल्याच्या नंतर वेळ अतिशय कमी दिलेला असतो, मग तेव्हा आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी वेळ सुद्धा कमी मिळालेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, आपली वेळेवरती गडबड होते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण तयारी करायची की याच्यामध्ये प्रॉपर सिलेबस काय काय आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक पोर्शनला किती किती मार्क्स, याची सखोल संपूर्ण तयारी तुम्हाला माहिती झाल्याच्या नंतर आजपासून तयारी तुम्हाला करायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचे जे व्हिडिओ आहे आपण बघतोय की 2023 पासून विद्यार्थी मित्रांनो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये 2023 चा सुद्धा वनरक्षकचा रिझल्ट हा चांगला लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपले 12 ते 14 ते कॅन्डिडेट्स आहेत ते वनरक्षक मध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या ते कार्यरत आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल, त्याच्यानंतर तुमचं वय किती आहे, याच्यासाठी वय मर्यादा किती आहे,
मग माझं 12वी झाले, मग माझं सायन्स आहे, त्याच्यानंतर माझं कॉमर्स आहे, माझं आर्ट आहे, मग नंतर मी फॉर्म भरू शकतो किंवा नाही भरू शकत, त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही तुमचे क्युरीज असतील तर खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच वनरक्षकच्या ज्या बॅचेस आहेत त्या स्टार्ट होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं टार्गेट फिक्स असेल की नाही मला वनरक्षक 100% व्हायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो खाली स्क्रीनवरती नंबर्स करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा विशेष म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये फीस जास्त घेतली जाते, परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एसएम ऑफिसर्स मध्ये जास्त फीस लागणार नाही. खूप कमी फीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे आणि मिळाल्याच्या नंतर कन्फर्म 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता तुम्हाला आजपासून प्रिपरेशन करणं हे गरजेचंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं होतं की जाहिराती कधी येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्हाला रेडी राहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परत भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर सिलेबस, त्याच्यानंतर प्रॉपर काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ग्राउंड भरपूर व्हिडिओज जे आहेत आता आपल्या चॅनलवरती वनरक्षक बद्दल येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.